नमस्कार. हा आवाज आहे एका मराठी मनाचा. आजचा प्रश्न कोणावर आरोप करणारा नाही, पण मनाला हलवणारा आहे. मराठी भाषा हळूहळू घरातच का उरतीये? पूर्वी मराठी रस्त्यावर ऐकू यायची. दुकानात, शाळेत, खेळाच्या मैदानात. आज ती हळूहळू चार भिंतींत बंद होतीये. घरात मराठी, बाहेर वेगळी भाषा. हे अचानक झालेलं नाही. हे हळूहळू झालंय. आपणच मराठीला घरची भाषा आणि बाकी भाषांना बाहेरची गरज असं लेबल लावलं. मुलं लहानपणी मराठी बोलतात, पण मोठी होताच त्यांना सांगितलं जातं, बाहेर मराठी नको बोलूस, इंग्रजीत बोल, इम्प्रेशन पडेल. आणि मराठी हळूच मागे पडते. भाषा कमी पडली म्हणून नाही, तर आपण तिला मागे ठेवायला शिकवलं म्हणून. खरी अडचण भाषेची नाही, आपल्या मानसिकतेची आहे. आपण मराठीला भावना दिली, पण आत्मविश्वास नाही दिला. मराठी कविता ऐकायला आवडते, पण मराठीत बोलायला संकोच. मराठी अभिमानाने सांगतो, पण वापरत नाही. आणि भाषा वापरली नाही, तर ती हळूहळू शांत होते. मराठी वाचवायची असेल, तर मोठं काही करायची गरज नाही. फक्त मराठी जगू द्या. घरातच नाही, बाहेरही. कारण भाषा पुस्तकात नाही टिकत, ती बोलण्यात टिकते. मराठी घरातच उरली तर उद्या ती आठवणीतच उरेल. विचार करा. धन्यवाद ऐकल्याबद्दल.